नमस्कार, स्वागत आहे तुमचं शिवानी स्पेशल रेसिपीमध्ये। आज आपण केळं टाकून केलेला गोडाचा शिरा बघणार आहोत। तर चला मग रेसिपीला सुरू करूया, पण त्याआधी साहित्य बघूया। साहित्यामध्ये मी 1 वाटी रवा घेतलेला आहे। इथे रवा बारीक रवा घेतलेला आहे। बारीक रव्याने केलेला शिरा हा खूप छान होतो, त्यामुळे तुम्ही बारीक रवा नक्की घ्या। त्याच वाटीने दूध, त्याच वाटीने पाणी घेतलं आहे आणि साखर सुद्धा मी तेवढीच घेतली आहे, कारण का फार गोड शिरा मला नाही आवडत। शिरा हा जर योग्य प्रमाणात गोड असेल ना तर त्याची चव खूप छान लागते। इथे मी 1 केळं घेतलेलं आहे। केळं हे मी सोनकेळं घेतलेलं आहे, त्यामुळे हे केळं तुम्हाला जरा छोटं दिसत आहे, मोठं केळं नाही घेतलंय मी। आणि इथे मी काजू बदाम हे खलबत्त्यातच कुटून घेतलेले आहेत बारीक। इथे तूप आहे, साधारण ही अर्धी वाटी तरी आपल्याला तूप घ्यायचं आहे। इथे मी वेलची खलबत्त्यात बारीक करून घेतली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की केळं टाकून केलेला शिरा तर अप्रतिम लागतो, पण हे केळं आपण कसं ऍड करतोय शिऱ्यात हे जास्त महत्त्वाचं आहे। त्यामुळे हे केळं आहे ते आपण कसं ऍड करणार आहोत हे मी सांगणार आहे। तर चला मग आपण रेसिपीला सुरू करूया। चला, सर्वात आधी आपण दूध आणि पाणी मिक्स करून घेऊया। यात थोडंसं पाणी टाकते तळाला आणि आता दूध ऍड करते। त्याच्यातच मी ते पाणी ऍड करते, म्हणजे जे काही दूध आहे ते येईल। आता हे दूध आणि पाणी आपल्याला छान गरम करायचं आहे आणि थोडेसे मी ना केशर ऍड करत आहे मी, अगदी 2-3। इथे मी दूध आणि पाणी गरम करण्यासाठी ठेवून दिलं आहे। आता पॅन मध्ये मी तूप ऍड करतेय। आधी मी 2 चमचे तूप घेणार आहे। आता ह्या तुपामध्ये आपल्याला केळं फ्राय करून घ्यायचं आहे। सगळ्यात महत्त्वाची स्टेप हीच आहे की सगळ्यात आधी तुपामध्ये केळं हे थोडं फ्राय करून घ्यायचं, कारण का हे केल्यावरती शिऱ्याला अजून छान चव येते। केळं जेव्हा आपण तुपात फ्राय करतो ना तेव्हा तुम्हाला नक्की कळेल की त्याचा स्मेल इतका सुंदर येतो आणि त्याची शिऱ्याची जी काही चव आहे ना ती खूप अप्रतिम लागते। तर चला मग छानसं आपण हे केळं तुपामध्ये फ्राय करून घेऊया। आता हे मी छोटं सोनकेळं घेतलं होतं, त्याच्यामुळे मला हे 2 चमचे एवढं तूप केळं फ्राय करण्यासाठी इनफ आहे। पण तुम्ही जर मोठं केळं घेतलात तर मग त्याच्यासाठी तुम्ही 3 चमचे तरी तूप ऍड करा। हरकत नाही तुम्ही तूप 1-2 चमचे एक्स्ट्रा टाकला तरी काय होत नाहीये, चव खूप छानच येणार आहे। तुपात केलेले सगळेच पदार्थ हे खूप छान असतात। पण जर कच्चं केळं टाकलं शिऱ्यामध्ये तर मग त्याची चव फार इतकी छान नाही येत जितकी तुपात भाजून टाकल्याची येते। त्यामुळे तुम्ही ही स्टेप नक्की करून बघा। आता हे तुपामध्ये छानसं फ्राय झालेलं आहे केळं, वास इतका सुंदर येतोय ना। आता हे मी काढून घेतेय एका बाउलमध्ये आणि याच कढईत आपल्याला परत तूप ऍड करून रवा भाजून घ्यायचा आहे। आता इथे मी साधारण 3-4 चमचे मी घेत आहे तुपाचे रवा भाजून घेण्यासाठी, आणि जेव्हा मध्ये गरज लागेल तेव्हा मी ऍड करीन। चला, आता मी पहिल्यांदा रवा भाजून घेते। इथे आपलं दूध आणि पाणी मस्त उकळलेलं आहे। आता मी गॅस बंद करतेय। जर जास्त वेळ आपण उकळत ठेवलं तर ते दूध आटून जाईल, त्याच्यामुळे मी आता गॅस बंद केलाय। रवा भाजून झाला की तोपर्यंत ते गरम असणार आहे, आणि जरी तुम्हाला वाटलं की हे अजून गरम हवंय तर अगदी हलकासा तुम्ही गॅस लावून त्याला गरम करू शकता, काहीच हरकत नाही। पण ते आपला रवा भाजायला खूप वेळ लागतो, त्याच्यामुळे एवढा वेळ ठेवू नका दूध पाणी, तर ते आटून जाईल। तर छानसा तुपामध्ये रवा भाजून घेऊया, अगदी खमंग। रवा व्यवस्थित भाजणंच महत्वाचं आहे।
आता जे आपण तूप टाकलं होतं रव्यामध्ये ते छानसे ॲब्झॉर्ब झालंय त्याला. आता मी अजून परत 2 चमचे तूप ऍड करतेय. तूप सर्व एकदाच नाही ऍड करायचं. मध्ये मध्ये रवा भाजून घेतला ना की मग थोड्या वेळाने तूप ऍड करायचं, म्हणजे अगदी रव्याला ते तूप मस्त लागतं. आता पुन्हा मी ह्याच्यात अजून तूप ऍड करतेय मी 2 चमचे. असं हळूहळूच ऍड केलं ना की ते अगदी छान रव्याला लागतं, रवा अजून टेस्टी होतो. रवा इथे आपला छान भाजून झालेला आहे तुपामध्ये. आता याच्यात मी दूध पाणी ऍड करतेय आणि गरमच ऍड करायचं आहे. तर ह्याच्यातच आपण लगेच साखर ऍड करूया. इथे मी साखर ऍड केली आहे. त्याच्यातच मी इथे ड्रायफ्रुट्स ऍड करतेय. त्यासोबतच आता मी इथे केळं ऍड करतेय. आता आपल्याला 1 चमचा तूप परत वरतून ऍड करायचं आहे. मी अजून ऍड करते, 2 चमचे ऍड करते मी तूप. आणि ते झाकण बंद करून आपल्याला 5-10 मिनिटं बंद ठेवायचं आहे. छानसं ते तूप आतमध्ये अजून थिजलं जातं आणि शिरा अजून टेस्टी होतो. आता मी हे लगेच 5 मिनिटांनी उघडतीये आणि ह्याच्यात जी आपण वेलची टाकली होती ती आता ऍड करूया आपण ह्याच्यात. छानसं याला मिक्स करून घेऊया आपण. मग काय होतं ना की वेलचीचा जो काही सुगंध आहे ना तो अजून ऍड होतो याच्यात आणि अगदी तसाच राहतो. इथे आपला केळ्याचा शिरा तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. भेटूया पुन्हा नवीन रेसिपी सोबत.